टेक्स्टबुकमध्ये जे न्यूमरिकल्स आहेत त्याच्यातलं न्यूमरिकल मी सांगते ते बघा. टेक्स्टबुकमध्ये न्यूमरिकल लिहायची गरज नाही आहे. इथं मी सांगते ते बघा किती नंबरचं एक्झाम्पल आहे टेक्स्टबुकमधलं. बघा, अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर बघा कितवं आहे एक्झाम्पल ते. कितवं एक्झाम्पल आहे? टेक्स्टबुक आहे का समोर तुमच्या? एक्झाम्पल नंबर किती आहे बघा. अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर अँड टायनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम इज सेटअप ॲज अ कोनिकल पेंडुलम. 17 नंबरचं आहे का? हां, ओके. 17 नंबरचं एक्झाम्पल टेक्स्टबुकमधलं आहे बघा. हे पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर. पेंडुलमची जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती किती आहे? 20 सेंटीमीटर आहे. त्या पेंडुलमला खाली एक काय कनेक्टेड आहे? स्ट्रिंगला टायनी बॉब कनेक्टेड आहे आणि त्या टायनी बॉबचं मास किती आहे? 100 ग्रॅम. आणि तो कोनिकल पेंडुलम आहे. इट्स बॉब नाऊ परफॉर्म्स 75 RPM. तो बॉब जो आहे तो काय परफॉर्म करतो? 75 RPM. 75 RPM म्हणजे ही फ्रिक्वेन्सी n गिव्हन आहे आपल्याला. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी आणि फाइंड आउट करायचं आहे पोटॅन्शियल एनर्जी. ओके. आता हे जे एक्झाम्पल आहे हे घेतलेलं नाही आहे ना मी याच्या आधी? घेतलं आहे का हे एक्झाम्पल? नाही ना घेतलं, कारण मध्ये एकदा मी न्यूमरिकल्स घेतले होते तर त्याच्यामध्ये हे झालं आहे का? झालं आहे का सांगा मला. येस ऑर नो? पटकन रिप्लाय करा. एक्झाम्पल नाही ना झालं हे? ओके, घ्या बघा. पेंडुलमची लेंथ गिव्हन आहे. लेंथ मग गिव्हनमध्ये काय लिहायचं? सगळ्यात पहिल्यांदा एल किती आहे? 0.2 मीटर. लेंथची व्हॅल्यू किती आहे? 0.2 मीटर आहे. त्यानंतर मास गिव्हन आहे. मास किती गिव्हन आहे? 0.1 kg. मासची व्हॅल्यू किती गिव्हन आहे? 0.1 kg. त्यानंतर फ्रिक्वेन्सी n गिव्हन आहे 75 RPM. किती आहे फ्रिक्वेन्सी? 75 RPM. म्हणजेच काय असणार तर 75/60 RPS. 75 RPM आहे म्हणजेच 75/60 RPS आहे. म्हणजे हे किती येणार बघा? 5/4 RPS. किती असणार आहे? 5/4 RPS. ही आहे फ्रिक्वेन्सी n. ओके. 5/4 म्हणजेच किती पुढं? 1.25 RPS म्हणजेच हर्ट्ज. n इज इक्वल टू आहे 5/4 RPS आणि RPS म्हणजेच हर्ट्ज असतं आणि 5/4 म्हणजेच किती असेल? 1.25 आणि हे असेल हर्ट्जमध्ये. त्यानंतर पुढे टाईम पिरियड इज इक्वल टू असणार 1/, फ्रिक्वेन्सी म्हणजेच 1/n म्हणजे 1/5/4. आन्सर असेल 4/5. किती असेल? 4/5. 4/5चा आन्सर असेल 0.8 सेकंद. किती असेल? 0.8 सेकंद. म्हणजे एवढा डेटा आपल्याकडे आहे. एल आहे, मास आहे, फ्रिक्वेन्सी आहे, टाईम पिरियड आहे, एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आता तो जो पेंडुलम असणार आहे कोनिकल पेंडुलम तो या प्रकारे असेल. ओके. ही जी आहे ही आहे स्ट्रिंगची लेंथ. ही असणार हाईट h आणि हा असणार आहे अँगल थीटा. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर कायनेटिक एनर्जी काढायची आहे आणि पोटॅन्शियल एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी फॉर्म्युला असणार आहे 1/2 mv². फॉर्म्युला काय असणार? 1/2 mv². त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्ही डिटरमाइन केली पाहिजे. फॉर्म्युला असेल 1/2 mv². त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्ही डिटरमाइन केली पाहिजे. व्ही कशी डिटरमाइन करायची तर जेव्हा कोनिकल पेंडुलम हा बघा सपोज इथं आहे, अशा प्रकारे तुम्ही दोन पोझिशन्स जर कन्सिडर केल्या, दोन पोझिशन्स
तर इथं एक एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी आणि इथं आल्यानंतर एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी. कोनिकल पेंडुलम जेव्हा सर्टन हाईटला जातो, सपोज ही जी हाईट आहे ही हाईट आपण h घेऊयात. हां, म्हणजे लक्षात घ्या सगळ्यांनी, कोनिकल पेंडुलम वर सपोर्ट आहे, इथं पेंडुलम आहे. पेंडुलम काय केला आपण सर्क्युलर मोशनमध्ये घेतला, तर ही त्याची झाली इनिशियल पोझिशन. म्हणजे पेंडुलम पहिल्यांदा असा सस्पेंड केलेला आहे आणि याला मी फक्त काय केला, रोटेट केला. ओके, सस्पेंड केलेला होता, त्यानंतर काय केला, रोटेट केला. ऑब्व्हियसली तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघा. एखाद्या स्ट्रिंगला म्हणजेच दोरा घ्यायचा, दोऱ्याला खाली काहीतरी स्टोन वगैरे कनेक्ट करायचा आणि फिरवून बघायचा. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग रेस्टमध्ये ठेवली आहे, म्हणजे स्ट्रिंगवरून सस्पेंड केली आहे, तिचा बॉब खाली आहे, त्या केसमध्ये ही पोझिशन सपोज इथं असेल, तर जेव्हा तो सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतो तेव्हा तो स्लाइटली त्या पोझिशनपासून वर जातो. बघा, हे करून बघायचं आहे सगळ्यांनी. रेस्टमध्ये असताना त्याची पोझिशन थोडी खाली आहे आणि जेव्हा तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरायला लागतो तेव्हा काय होतं, थोडासा तो त्याच्या इनिशियल पोझिशनपासून सर्टन हाईटला मूव्ह होतो. म्हणजे इथं ही त्याची फायनल पोझिशन, ही इनिशियल पोझिशन जर कन्सिडर केली तर इनिशियली त्याच्याकडे इथं या पोझिशनला कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. आणि जेव्हा तो या पॉईंटला रीच होणार तेव्हा त्याच्याकडे एनर्जी कोणती आहे, पोटॅन्शियल एनर्जी. ओके, आणि ही जी आहे ही आहे हाईट h, म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन या दोन पोझिशन्समधलं हे जे डिस्टन्स आहे ही असणार आहे हाईट h. ओके, आता ही काय होती तर L ही लेंथ होती ना, ही टोटल म्हणजे स्ट्रिंगची लेंथ L आहे. ओके, इथून इथंपर्यंत ही टोटल लेंथ काय आहे, L आहे. आता हे जर टोटल L असेल, थोडंसं मी इथं मोठ्या डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट करते, ते लक्षात आलं पाहिजे हे सगळं. बघा, हे असं आहे. हां, आता याच्यामध्ये ही इनिशियल पोझिशन, इथून h या हाईटला तो जो बॉब आहे तो काय झाला, डिस्प्लेस झाला. इनिशियली या स्ट्रिंगची लेंथ L होती आणि आता तो बॉब जो आहे तो तिकडे गेलेला आहे. आता इथं सुद्धा या स्ट्रिंगची लेंथ ही जी आहे ही Lच असणार आहे. आता हे जर डिस्टन्स h असेल, इथून इथलं खालचं हे डिस्टन्स जर h असेल, ओके, एवढं डिस्टन्स h आहे, तर मला सांगा ही टोटल लेंथ L होती ना, ही टोटल लेंथ L होती. मग हे जे डिस्टन्स आहे हे म्हणजे काय असेल, Lच्या फॉर्ममध्ये, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हां, तर सपोज मी आता हे टोटल डिस्टन्स L आहे, हे लक्षात ठेवा, हे टोटल एवढं L आहे, एवढं L आहे, यातलं हे जे डिस्टन्स आहे हे h आहे. मग हे डिस्टन्स किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके, हे वरचं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करायचं बघा, हा जो इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे त्याच्यामध्ये जर आपण कॉस थिटा घेतला, सपोज मी या डिस्टन्सला आत्ता इथं x आहे असं अज्युम करते, हे डिस्टन्स आहे सपोज x, तर कॉस थिटा कसा लिहायचं सांगा बरं मला. या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा कसा लिहायचा, कॉस थिटा बोला बरं, फॉर्म्युला काय असेल कॉस थिटाचा, x/L. आधी ती करेक्ट आहे, कॉस थिटा इक्वल टू असेल x/L. मग x इज इक्वल टू काय असणार आहे, L कॉस थिटा. x इज इक्वल टू काय असेल, L कॉस थिटा असेल. म्हणजे हे जे x डिस्टन्स आहे हे असणार आहे L कॉस थिटा. इथून हे एवढं डिस्टन्स म्हणजे काय आहे, L कॉस थिटा आहे. ओके, इथंपर्यंत कळलं का, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, डाऊट आहे का. हे डिस्टन्स L कॉस थिटा आहे, हे टोटल डिस्टन्स L आहे आणि हे एवढं डिस्टन्स h आहे. ओके, आता मला सांगा मग h इक्वल टू काय असेल, h इक्वल टू काय असेल, तर या टोटल L मधून L कॉस थिटाला काय करायचं, मायनस करायचं. ओके, बघा आपण आता हा जो h आहे हा आपल्याला काढायचा आहे, तर h इज इक्वल टू टोटल लेंथ किती आहे, टोटल L आहे, त्याच्यातनं मायनस काय करा, L कॉस थिटा. म्हणजे hला आपण रिप्लेस कशाने करू शकतो, तर L मायनस L कॉस थिटाने. h इज इक्वल टू काय असणार आहे, L मायनस L कॉस थिटा. ओके, इथंपर्यंत झालं लिहून, सगळ्यांना समजलं का. h फक्त आपण फाइंड आउट केलं आहे, अजून एक्झाम्पल बरंच बाकी आहे, आपण सोडवलेलं नाही आहे एक्झाम्पल अजून, फक्त इथं मी hला Lच्या फॉर्ममध्ये डिव्हाइड केलं आहे. ओके, समजलं सगळ्यांना. h इज इक्वल टू मिळालेला आहे L मायनस L कॉस थिटा. आता याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कायनेटिक एनर्जी
बघा पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी असणार. इथं असणारी पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू इथं असणारी कायनेटिक एनर्जी. म्हणजे जेव्हा हा पेंडुलम इथं येतो या पोझिशनला तेव्हा त्याच्याकडे असणारी टोटल एनर्जी ही पोटॅन्शियल एनर्जी आहे आणि जेव्हा तो इथं येतो तेव्हा त्याच्याकडे असणारी टोटल एनर्जी ही कोणती आहे? कायनेटिक एनर्जी आहे. ओके. आणि म्हणून इथं असणारी पोटॅन्शियल एनर्जी आणि इथं असणारी कायनेटिक एनर्जी या दोन्ही कशा असतील? सेम असतील. पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असेल mgh, कायनेटिक एनर्जी असेल हाफ mv². मग mgh इज इक्वल टू असेल हाफ mv², mm कॅन्सल झाला, 2gh इज इक्वल टू येणार v². मग v इज इक्वल टू असणार आहे √2gh. v इज इक्वल टू काय असणार आहे? √2gh असणार आहे. आता इथं बघा √2g h जो आहे की नाही hचा फॉर्म्युला आता आपल्याला काय मिळाला? l - l cos θ. मग इथं या hला आपण रिप्लेस करूयात l - l cos θ ने. ओके. l - l cos θ ने आपण त्याला रिप्लेस केलं. आता यातल्या कोणत्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत? जी आपल्याला माहिती आहे, l माहिती आहे. ओके. cos θ माहिती आहे का? नाही माहिती. म्हणजे सगळ्यात पहिलं आपलं काम काय असलं पाहिजे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे cos θ. जर आपण cos θ फाइंड आउट केला तर तो इथं टाकता येईल. ओके. आता बघा हे एक्झाम्पल या टेक्स्टबुकमधले जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल JEE लेवलचेच एक्झाम्पल आहेत. एकदम इझी एक्झाम्पल विचारलेले नाही आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड. आणि त्यामुळं तुम्हाला स्टेट बोर्डसाठी सुद्धा हीच एक्झाम्पल करावी लागणार आहेत. जी एक्झाम्पल्स आपल्या बुकमध्ये एक्सरसाइजमध्ये असतात तीच एक्झाम्पल्स आपल्याला कुठे असतात? बोर्डच्या पेपरमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम्पल्स विचारले जात नाहीत. पण ॲक्च्युली हे एक्झाम्पल खूप डिफिकल्ट आहेत त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बरं का. आता बघा √2g × l - l cos θ मिळाला. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजेत? तर cos θ ची व्हॅल्यू फाइंड आउट केली पाहिजे. मग cos θ काढण्यासाठी आपल्याला इथं बघा टाईम पिरियड माहिती आहे. ह्या टाईम पिरियडचा यूज करायचा आणि त्याच्यावरनं फाइंड आउट करायचा cos θ आणि मग तो cos θ याच्यामध्ये पुटअप करायचा. ओके. म्हणजे आपल्याकडे व्हीचा फॉर्म्युला आहे. या व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आहे cos θ ची आणि त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण आता टाईम पिरियडचा फॉर्म्युला वापरूयात. 2π √l cos θ g. ओके. t इक्वल टू काय असतं? 2π √l cos θ g. टाईम पिरियड आहे किती बघा? 0.8 इज इक्वल टू 2 × 3.14 इंटू रूटमध्ये एलची व्हॅल्यू किती आहे? 0.2 इंटू cos θ माहीत नाही त्याला तसंच ठेवलं आणि अपॉन जीची व्हॅल्यू किती टाकायची आहे? तर जीची व्हॅल्यू 10 टाका, 10. ओके. 0.8 इज इक्वल टू 2 × 3.14 इंटू रूटमध्ये 0.2 इंटू cos θ अपॉन 10. ओके. आता पुढं 0.8 इज इक्वल टू 6.28 रूटमध्ये 0.2 अपॉन 10 आहे हे म्हणजे 2 × 10⁻² झाला आणि इंटू cos θ. दोन्ही साईडला स्क्वेअर घ्या. 0.8 × 0.8 इज इक्वल टू 6.28 × 6.28 आणि इंटू 2 × 10⁻² cos θ. ओके. पुढं therefore cos θ इज इक्वल टू 0.8 × 0.8 divided by 6.28 × 6.28 इंटू 2 × 10⁻². ओके. आता हे सगळं सोडवायचं आहे बाय युझिंग द लॉग टेबल. cos θ इज इक्वल टू आपल्याला आन्सर इथं मिळेल 0.8. हे सगळं तुम्हाला बाय युझिंग लॉग टेबल सॉल्व करायचं आहे. 0.8चा लॉग बघा, परत 0.8चा लॉग बघा, त्यानंतर त्याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे log 6.28, log 6.28, log 2 या तिघांची ॲडिशन आणि मग फायनली अँटीलॉग बघायचा आणि ॲन्सर आपलं काय येणार आहे? cos θ इज इक्वल टू 0.8 असं ॲन्सर असेल. cos θ 0.8 मिळाला. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी
इज इक्वल टू काय असतं हाफ mv². ओके, व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय होता √2gh. मग v² इज इक्वल टू असणार आहे 2gh 2g इंटू l मायनस l कॉस थिटा इज इक्वल टू 2g इंटू l इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 इंटू 10 इंटू लेंथ l किती आहे बघा 0.2 इंटू 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 0.8 20 इंटू 0.2 आणि इथं आला 0.2. याचं ॲन्सर v² किती येतं आहे बघा. हा मिळाला आपल्याला v². 20 इंटू 0.2 इंटू 0.2 याचं ॲन्सर किती येते सांगा मला. 20 इंटू 0.2 इंटू 0.2 ॲन्सर किती येते बघा. किती आलं 0.8. करेक्ट आहे 0.8. ॲन्सर आलेला आहे 0.8 म्हणजे v² आपल्याला 0.8 मिळाला. आता पुढे घ्यायचं आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². मग हाफ इंटू मास किती आहे 0.1 आणि v² आहे 0.8. ओके, आणि आता मग पुढे याचा ॲन्सर काय येईल 0.1 इंटू 0.4 म्हणजे 0.04 आली. कायनेटिक एनर्जी मिळाली 0.04 जूल. झालं. पुढे पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू असेल mgh mg आणि इंटू l मायनस l कॉस थिटा म्हणजेच पुढे असेल mgl इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. mgl इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. पुढे व्हॅल्यूज टाका. मास आहे 0.1 g10 टाका. एलची व्हॅल्यू किती आहे l इज इक्वल टू 0.2 इंटू 1 मायनस कॉस थिटा 0.8. याचा ॲन्सर काय येत आहे बघा सगळ्यांनी. इथे येणार 0.2 इंटू 0.2 ॲन्सर किती आलं 0.04 सेम आलं. पोटॅन्शियल एनर्जी इज ऑल्सो इक्वल टू 0.04 जूल. झालं. झालं का. ओके, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. बघा एक्झाम्पल वाचते मी की तो एक्झाम्पल आहे बघा तुमच्या ह्याच्यात. अ metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square. When rotating about one of its diameters, it is molten and remolded into a thin uniform disc of the same radius. How much will its moment of inertia be when rotated about own axis? काय सांगितलं बघा. एक मेटॅलिक रिंग होती. त्या रिंगचं मास 1 kg होतं. रिंगचं मास किती होतं 1 kg आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता 1 kg मीटर स्क्वेअर आणि रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर म्हणजे त्या रिंगसाठी अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1 kg मीटर स्क्वेअर. ओके, आता गिव्हन लिहायचं पहिल्यांदा. रिंगसाठी आपल्याला काय माहिती आहे तर मास माहिती आहे. मास किती आहे 1 kg आहे आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ID घ्या किती आहे 1 kg मीटर स्क्वेअर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती आहे 1 kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे इट इज मोल्टन. ती रिंग जी आहे ती मेल्ट केली आणि रिमोल्टेड त्याच्यापासून काय बनवलं थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क म्हणजे ते रिंगला मेल्ट करून त्याच्यापासून डिस्क तयार केली.
ओके, आणि त्या डिस्कची रेडियस पण सेम आहे. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. मग त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आता जी डिस्क तयार झालेली आहे त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस विचारला आहे. म्हणजे डिस्कसाठी रेडियस सेम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे, पण हा कसा आहे तर अबाउट इट्स ओन ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या डिस्कच्या ओन ॲक्सिससाठी किती असेल असं विचारलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया गिव्हन आहे त्याचं बघूयात. रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर हा आपल्याला दिला आहे. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर असेल ID, आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल मला सांगायचा. काय फॉर्म्युला असेल बोला बरं, काय फॉर्म्युला असणार आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर? फॉर्म्युला काय असतो? mr²/2. करेक्ट आहे. काय असणार आहे फॉर्म्युला? mr²/2. म्हणजे आपल्याला mr²/2 गिव्हन आहे. mr²/2 इज इक्वल टू किती गिव्हन आहे? 1 kg/m² हे गिव्हन आहे. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर गिव्हन आहे. किती आहे तो? 1 kg/m². ओके, आता डिस्क घेऊयात आपण. डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस. ओन ॲक्सिस म्हणजे काय तर डिस्क अशी आहे आणि त्याच्या सेंटरमधनं ॲक्सिस पास होतो, आणि अबाउट दॅट ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा विचारला आहे. काय असेल सांगा बरं फॉर्म्युला? mr²/2 करेक्ट आहे. इथं असेल I इज इक्वल टू mr²/2. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की रेडियस सेम आहे. हां, म्हणजे ती रिंग मेल्ट करून तुम्ही काय बनवलं? डिस्क बनवली. आणि मला सांगा जर रिंग मेल्ट करून जर डिस्क बनवलेली असेल तर मासमध्ये चेंज होणार का? तेवढंच मास असणार ना त्याचं सुद्धा, सेम मास, आणि रेडियस पण तेवढीच ठेवलेली आहे, रेडियस पण नाही बदललेली. ओके, म्हणजे आता इथं हे जे M आणि R आहे ते सेम कुणासारखं आहे तर रिंगसारखं आहे. म्हणजे mr²/2 हा जो फॉर्म्युला इथं डिस्कला मिळाला याचं ॲन्सर आपल्याकडे आहे. किती ॲन्सर आहे याचं? 1 kg/m², आणि म्हणून याचं सुद्धा ॲन्सर सेम असेल. किती असेल? 1 kg/m². म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस इथं किती असेल तर 1 kg/m² असेल. ओके, झालं. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. हां घ्या. बिग डम्बेल असं एक्झाम्पल आहे. कितवं एक्झाम्पल आहे बघा? डम्बेलचं एक्झाम्पल आहे. कितवं आहे बघा ते एक्झाम्पल? A big dumbbell is prepared by using uniform rod of mass 60 gram. 20 नंबरचं एक्झाम्पल आहे का? ओके, बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा सगळ्यांनी काय काय सांगितलेलं आहे. बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. 2 identical solid spheres of mass 50 gram and radius 10 centimeter. Each are at the two ends of the rod. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis passing through center and perpendicular to its length. Okay. बघा, डम्बेल प्रिपेअर्ड बाय युझिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास. म्हणजे डम्बेल सगळ्यांना माहिती आहे कसा असतो. डम्बेलमध्ये एक काय असणार आहे? इथं रॉड असणार आहे, आणि या रॉडच्या दोन एंडला दोन काय आहेत सांगितलेलं आहे बघा, सॉलिड स्पियर्स. आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स दोन साईड्सला आहेत, आणि मध्ये काय आहे? रॉड आहे. या पद्धतीनं काय तयार केलेलं आहे? डम्बेल तयार केलेलं आहे.
आता इथं आपल्याला याचं रॉडचं मास किती गिवन आहे, एम इज इक्वल टू आहे 60 ग्रॅम आणि लेंथ किती गिवन आहे याच्यासाठी, एल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, हे झालं रॉडचं. त्यानंतर आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स आहेत, यांचे मासेस गिवन आहेत. या स्पियरचं मास किती सांगितलेलं आहे आपल्याला, 50 ग्रॅम. याचं सुद्धा किती असणार आहे, 50 ग्रॅम. आणि यांच्या रेडियस किती आहेत, 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर पुढे कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डम्बेल व्हेन रोटेटेड अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द लेंथ. ओके, खूप इझी एक्झाम्पल आहे, एकदम डिफिकल्ट वगैरे असं काही नाही, सोपं आहे एक्झाम्पल. नीट लक्ष द्या. डायग्रॅम सगळ्यांना पूर्ण दिसते ना, दिसते ना डायग्रॅम व्यवस्थित सगळ्यांना, दिसते का, अरे रिप्लाय करा, येस. आता ओके, याच्यामध्ये सपोज मी हा इथं असणारा पॉईंट एक सी घेते आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत हे ओ असतील, एक असेल O1 एक असेल O2. ओके, इथं काय बघा, सेंटरचा पॉईंट आहे सी, हा पॉईंट आहे O1, याचं सेंटर आहे O2. आपल्याला काय सांगितलं आहे की ॲक्सिस हा इथून पास होतो म्हणजे रॉडच्या सेंटरमधनं, आणि अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा असेल IC. म्हणजे ही सिस्टीम जी आहे, हा डम्बेल जो आहे हा असा रोटेट होतो आहे अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, आणि तुम्हाला या टोटल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस काढायचा आहे. तर काय काय केलं पाहिजे हे पहिल्यांदा डिसाईड करायचं. याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर काढायचा, या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस काढायचा, आणि या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस काढायचा. ओके, म्हणजे इथं तिघांची ॲडिशन करायची आपल्याला. कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर, या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर, आणि या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर सी. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट पॉईंट सी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट पॉईंट सी. बघा बरं काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा अबाउट पॉईंट सी. फॉर्म्युला काय घ्यायचा, काय घ्यायचं बघा, बरोबर आहे, ml²/12. बघा IC इज इक्वल टू असेल ml²/12. याचं मास किती आहे, रॉडचं मास 60 ग्रॅम म्हणजे 60 × 10⁻³ इंटू L² म्हणजे 0.2 × 0.2 आणि अपॉन 12. ओके, 60 × 10⁻³ इंटू 0.2 इंटू 0.2, इथं येणार 5 इंटू 0.2, हे येणार 5 इंटू 0.2 इंटू 0.2 इंटू 10⁻³. ह्याचा आन्सर सांगा मला किती येत आहे, किती येत आहे आन्सर ह्याचं, बोला पटकन, किती आला आन्सर. काय आलं रे आन्सर नक्की सांगा. 0.2 इंटू 5 आहे इथं, 0.1, 2 इंटू 10⁻² किती आलं, -4. करेक्ट आहे. इथं 20 इंटू 10⁻⁻5 येतं आहे, बरोबर, म्हणजे 2 इंटू 10⁻⁻4. करेक्ट आहे. 2 इंटू 10⁻⁻4 हे असणार आहे kg मीटर स्क्वेअरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट सेकंड घ्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट स्पियर.
अबाउट सी, फर्स्ट स्पियरचा अबाउट सी काढायचा आहे. तर IO1 इज इक्वल टू IC प्लस MH². पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया याचा घ्यायचा IC आणि प्लस काय करायचं MH² करायचं. आता IC ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻⁻⁴ आहे. 2 × 10⁻⁴ प्लस MH². M म्हणजे याचं मास घ्यायचं. आता याचं मास किती आहे 50 ग्रॅम आहे. म्हणजे येणार 50 × 10⁻³ आणि इंटू Hचा स्क्वेअर. H म्हणजे या दोघांच्यातलं डिस्टन्स घ्यायचं. O1 आणि C यांच्यातलं डिस्टन्स काय असेल बघा. इथं हे डिस्टन्स आहे L/2 आणि प्लस हे आहे R. म्हणजे इथं Hच्या जागी आपण L/2 प्लस R याचा स्क्वेअर घेऊयात. पुढं 2 × 10⁻⁴ प्लस 50 × 10⁻³ इंटू L/2. L किती आहे 20/2 म्हणजे ते 10 आलं. 10 म्हणजे 0.1 येणार मीटरमध्ये. प्लस R किती R आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर आणि याचा स्क्वेअर. हे कळलं का सगळ्यांना. L/2 प्लस R कसा केला कळलं. L/2 L किती आहे बघा 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर डिवायडेड बाय 2 म्हणजे 0.1 आला. प्लस R या स्पियरची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर आहे. मीटरमध्ये घेतली किती आहे 0.1 त्याचा स्क्वेअर. मग 2 × 10⁻⁴ प्लस पुढे काय आहे 50 × 10⁻³ आणि इंटू 0.2चा स्क्वेअर. 2 × 10⁻⁴ प्लस हे 50 × 10⁻³ म्हणजे 5 × 10⁻² आले आणि इंटू 0.2चा स्क्वेअर इथं तुम्ही कसा लिहिणार 2² 4 × 10⁻². ओके. मग 2 × 10⁻⁴ प्लस 20 × 10⁻⁴. फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 22 × 10⁻⁴. बरोबर आहे का बघा. आलंय सगळ्यांचं हे करेक्ट आहे ना. ओके. आता मला सांगा जर फर्स्ट स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा असेल तर सेकंड स्पियरचा पण काय असणार सेम असणार ना. सेकंड स्पियरचा पण सेम असेल. घ्या 3rd नंबर टाकायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड स्पियर अबाउट सी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड स्पियर अबाउट सी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड स्पियर अबाउट C. सेम असेल. किती असेल 22 × 10⁻⁴. किती असणार आहे 22 × 10⁻⁴. आणि त्यानंतर लास्ट घ्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल इज इक्वल टू काय येणार I इज इक्वल टू IC प्लस IO1 प्लस IO2. IC आहे 2 × 10⁻⁴. IO1 आहे 22 × 10⁻⁴. आणि प्लस IO2 सुद्धा आहे 22 × 10⁻⁴. पुढे असेल 2 + 22 + 22 आणि इंटू असेल 10⁻⁴. किती आलं 46 × 10⁻⁴ kg मीटर स्क्वेअर. 46 × 10⁻⁴ kg मीटर स्क्वेअर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल एक घेऊयात. नेक्स्ट घ्या.
घ्या. अ कॉर्ड इज वाउंड ओव्हर द रिम ऑफ फ्लायव्हील. काय सांगितलेलं आहे बघा, कॉर्ड इज वाउंड ओव्हर रिम ऑफ फ्लायव्हील. कितवं एक्झाम्पल आहे बघा, ऑफ मास 20 kg अँड रेडियस 25 cm. A mass 2.5 kg attached to the cord is allowed to fall under gravity. Calculate the angular acceleration of the flywheel. काय सांगितलेलं आहे, कॉर्ड आहे, कशावर वाऊंड केली, रिमवर, फ्लायव्हीलच्या रिमवर कॉर्ड वाऊंड केलेली आहे आणि त्याचं मास 20 kg आहे, रेडियस 25 cm आहे आणि 2.5 kgचं मास हे काय केलं, अटॅच टू द कॉर्ड अलाउड टू फॉल अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे अशा प्रकारे फ्लायव्हील आहे आणि याच्यावर काय वाऊंड केलं आहे, कॉर्ड वाऊंड केली आहे आणि त्याला कनेक्ट केलेला आहे मास. किती मास कनेक्ट केलं आहे, 2.5 kg. ओके, याचं मास आपण कॅपिटल M घेऊयात, हे मास स्मॉल m घेऊयात. आपल्याला गिव्हन आहे, गिव्हन फ्लायव्हीलचं मास M, कॅपिटल M 20 kg आहे आणि फ्लायव्हीलची रेडियस ही 25 cm आहे, म्हणजे 0.25 मीटर आहे आणि स्मॉल m हे मास जे कनेक्ट केलेलं आहे ते आहे 2.5 kgचं मास. ओके, आणि विचारलं आहे काय आपल्याला, अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ द फ्लायव्हील. अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ द फ्लायव्हील विचारलं आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन बघा, अल्फा हा कसा काढला जाईल, टो अपॉन आय. लिहू नका आता, मी फक्त सांगते की याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागेल. अल्फा काढायचा आहे तर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, टो अपॉन आय, टॉर्क अपॉन आय. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया आय, त्यानंतर फाइंड आउट करायचा टॉर्क आणि त्यानंतर मग दोन व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि अल्फा फाइंड आउट करायचा. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड आउट काय करूयात, टॉर्क फाइंड आउट करूयात. टॉर्क ॲक्टिंग ऑन फ्लायव्हील, टॉर्क ॲक्टिंग ऑन फ्लायव्हील. फॉर्म्युला टोचा काय असतो, टो इज इक्वल टू एफ इंटू आर, म्हणजे आर इंटू एफ असतं ना, टो इज इक्वल टू असतं आर इंटू एफ. ओके, तर आता इथं आर इंटू एफ घेताना एफ म्हणजे काय तर स्मॉल mg आणि इंटू आर. ओके, एफ म्हणजे काय असणार आहे तर याला अप्लाय झालेलं फोर्स. टॉर्क म्हणजे काय तर आर इंटू एफ. एफ म्हणजे काय तर किती फोर्स अप्लाय केलं या इथं या डिस्कवर. फ्लायव्हील म्हणजे काय असते तर डिस्क असते, फ्लायव्हील काय असतं डिस्क असते. डिस्कला वर एक वायर सपोज वाऊंड केली आणि ती खाली सस्पेंड करून त्याला खाली मास कनेक्ट केलं आणि त्याच्यामुळं त्या मासच्या वेटमुळं काय होणार आहे तर ते व्हील जे आहे ते रोटेट होणार आहे. ओके, म्हणजे त्या व्हीलला तुम्ही किती फोर्स अप्लाय केलं तर इथं असणारं वेट हे म्हणजे असणार आहे फोर्स. ओके, तर फोर्स इज इक्वल टू स्मॉल mg असेल आणि इंटू आर म्हणजे त्या व्हीलची म्हणजेच फ्लायव्हीलची रेडियस असेल. इथं मी स्मॉल m टाकला, लक्षात ठेवा फोर्ससाठी. इंटू जीची व्हॅल्यू घ्यायची आहे, जी किती घ्यायचा 10 आणि आर किती घ्यायचा, रेडियस किती गिव्हन आहे 0.25. मग 2.5 इंटू 10 इंटू 0.25 हे जर तुम्ही ॲन्सर फाइंड आउट केलं तर याचं ॲन्सर आपल्याला 6.25 मिळतं आहे का बघा. टो इज इक्वल टू 6.25. ओके, टोची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6.25 मिळालं का एवढं ॲन्सर. टॉर्क कशामध्ये असतं, फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे न्यूटन मीटरमध्ये असतं. ओके, टॉर्क इज इक्वल टू 6.25 न्यूटन मीटर. कधीही युनिट विसरायचं नाही, युनिट कंपल्सरी लिहिलंच पाहिजे. टॉर्क इज इक्वल टू आहे 6.25 न्यूटन मीटर. त्यानंतर नेक्स्ट सेकंड पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील. फ्लायव्हील म्हणजे मी आता इथे काय सांगितलं, डिस्क सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही या डिस्कला वर एखादी वायर गुंडाळता आणि याच्या ओझ्यामुळे हे डिस्क जेव्हा रोटेट होते ती अबाउट डिस ॲक्सिस रोटेट होणार आहे. ॲक्सिस असा पास होणार आणि याच्या भोवती ही डिस्क काय होणार रोटेट होणार. म्हणजे इथं डिस्क इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस आणि त्यामुळं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे. फॉर्म्युला सांगा बरं आता मला. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस mr²/2 करेक्ट. म्हणजे इथे आयचा फॉर्म्युला घ्यायचा आहे mr²/2. आता याच्यामध्ये mr²/2 व्हॅल्यूज टाका. आय इज इक्वल टू
एम आहे 20, आर स्क्वेअर 0.25 इंटू 0.25 आणि अपॉन 2 म्हणजे आलं 10 इंटू 0.25 इंटू 0.25. ओके, काय येते बघा आन्सर? आयचं आन्सर काय येते बघा? 625 इंटू 10⁻³ आन्सर आलं का बघा? आय इज इक्वल टू 625 इंटू 10⁻³ kg मीटर स्क्वेअर. आलं सगळ्यांचं आन्सर? येस. आता यानंतर लास्ट स्टेप फाइंड आउट करायचं आहे. थर्ड स्टेपमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा फॉर्म्युला असेल τ/I. टोची व्हॅल्यू किती आहे? 6.25. आयची व्हॅल्यू आहे 625 इंटू 10⁻³ आणि याचं फायनल आन्सर काय येतं आता तुम्ही सांगायचं मला. आन्सर काय येईल? 6.25 अपॉन 625 इंटू 10⁻³. काय आन्सर येतं आहे? 10. करेक्ट आहे आन्सर. आन्सर किती येणार इथे? 10. आणि अल्फाचं युनिट असणार आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सो अल्फा इज इक्वल टू 10 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, व्हेरी नाईस. बाकीचे एक्झाम्पल्स यातले आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, चलो बाय.